भाजपा विणकर प्रकोष्ठ येवला यांच्या वतीने आयोजित हातमाग दिन आणि स्नेह सोहळा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, अध्यक्षीय निवड, प्रतिकृती पूजन, श्रद्धांजली आणि प्रास्ताविकाने झाली। या सोहळ्यास प्रमुख अतिथी आणि प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, भाजप जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सावजी, भाजप विणकर प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे, अमृता पवार, संतोष भरते, जितेंद्र पहिलवान, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कापसे समूहाचे दिलीप घोकले, सोनी पैठणीचे श्रीनिवास सोनी, राधाकिसन अप्पा सोनवणे, बंडू क्षीरसागर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते राजेश भांडगे, मयूर मेघराज, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, पप्पू सस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांचा आणि प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार करण्यात आला। क्षत्रिय समाज, हलबा कोष्टी, नागपुरे समाज, स्वकुळ साळी समाज, देवांग कोष्टी समाज आणि क्षत्रिय समाजातील अध्यक्ष, प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिकांना ट्रॉफी देऊन विशेष सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोज दिवटे यांनी विणकर समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला। मान्यवरांनी आपल्या मनोगतात विणकर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले। सन्मानपत्र वितरण, आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। प्रमुख अतिथी म्हणून आपल्या राज्याचे अन्न व वस्त्र पुरवठा मंत्री, आपल्या येवल्याचे लोकप्रतिनिधी, 4 वर्षापासून आपण सातत्याने राष्ट्रीय हातमाग दिवस येवले शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। 2023 ते 2028 या 5 वर्षाकरता वस्त्रोद्योग धोरण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोषित झालं आणि खऱ्या अर्थाने हातमाग क्षेत्राला उचितावस्था येण्याला सुरुवात झाली। या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत आमच्या हातमाग विणकरांकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपले लोकप्रतिनिधी आदरणीय भुजबळ साहेब यांनी विशेष लक्ष दिलं आणि विविध योजना प्रत्यक्ष आमच्या विणकरांच्या खिशात यायला सुरुवात झाली। सांगायला आनंद होतोय की सलग 3 वर्ष आमच्या विणकरांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत गणेश चतुर्थी उत्सव भत्ता थेट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे। मागच्या महिन्यात 2,30 लाख रुपये आपल्या एवढ्या विणकरांच्या खात्यामध्ये जमा झाले। मागील 3 वर्षापासून आपण बघतोय की 950 विणकरांना, विणकर कुटुंबांना 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ, तो त्या माफीचा फायदा आमचे विणकर घेत आहेत। खऱ्या अर्थाने हातमाग उद्योगाला चालना देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, याचं जे होतं त्यांना सुद्धा मी आदरांजली अर्पण करतो। कारण आपण सगळे ओबीसी मध्ये मोडतो आहोत। त्याच्यासाठी पूर्वी कष्ट घेतले लोकांनी, आताही कष्ट घ्यावेच लागतात। लढाई पूर्वी होती, आताही लढावीच लागते। परंतु ठीक आहे, हा सगळा जो आहे आपल्या लोकशाहीचा भाग आहे आणि त्यातून जे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। मी अगोदर सांगतो, मनोज दिवटे यांनी मागणी केली होती विणकर बंधू भगिनींना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करावी म्हणून, आणि त्यानिमित्ताने संपर्क साधल्यावर वस्त्रोद्योग जो विभाग आहे वस्त्रोद्योग, त्यांनी आयुक्त वस्त्रोद्योग यांच्याकडून प्रस्ताव मागितलेला आहे आणि माझी खात्री आहे लवकरच आपण या कामावर सुद्धा भाग आहे। मगाशी सांगितलं बरोबरच्या वक्त्याने लोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांसाठी आवाज उठवा, त्याची गरज आहे आणि त्यामध्ये हातमागाचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे। मला आठवत आपण जेव्हा पैठणी पर्यटन केंद्राचं उद्घाटन केलं तेव्हा कलाकार दिवंगत श्रीदेवी यांना आपण बोलवलं। प्रचंड गर्दी झाली, आपल्याला कल्पना। त्यांना स्वतः आपण जे आहे एक मोठी पैठणी सुद्धा त्यांना आपण दिली
असतात आयात नाही. परंतु या कार्यक्रमामुळे सुद्धा सगळ्यांचं लक्ष जे आहे हा पैठणीकडे गेलेलं आहे. एक ब्रँड त्यांच्या नावाने आपोआपच निर्माण झाला होता. वेगवेगळ्या प्रकारे जे आहे पैठणीचं महत्व लोकांकडे न्यायचं आहे, त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचं आहे. यासाठी हे असे कार्यक्रम करायचे आहेत. ही एक धागा मिळून जो आहे निर्माण केली फार मोठी कलाकृती आहे आणि जी 2200 वर्षापासून जी आहे या देशामध्ये आणि विशेषतः या भागामध्ये अस्तित्वात आहे. सगळ्यात जास्त पैठणी ज्या आहेत या येवल्यामध्ये तयार होतात. आज 12,000 विणकर जे आहेत या उद्योगामध्ये आहेत. 12,000. आता जवळजवळ 500 दुकानं आहेत. त्या विणकरांना सुद्धा जे आहे महिलांना वर्षाला एक उत्सव भत्ता म्हणून 15,000 रुपये, पुरुषांना 10,000 रुपये आपण देतो आहोत. आणि आता पेन्शनसुद्धा त्यांना द्यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत. इथे रेशीम पार्क उभं राहावं जेणेकरून ह्या पैठणीसाठी लागणारा जो कच्चा माल जो आहे तो इथे निर्माण होईल. त्याच्यावर जे काही प्रोसेसिंग होतं ते सुद्धा इथेच करायचं आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकाच ठिकाणी या येवल्यामध्येच झाल्या पाहिजे. त्या दृष्टीनं एक प्रपोजल आपलं सरकारनं पास केलं 12.5 कोटी रुपयाचं. त्याच्यावर आपण काम करतो आहोत. त्याचे जे आहेत कन्स्ट्रक्शन्स वगैरे जे आहेत बिल्डिंगचं काम झालेलं आहे. पुढचं काम जे आहे त्या वेगवेगळ्या मशीन्स आणणं आणि लोकांना सुद्धा शिकवणं हे याच्या पुढे जे आहे आपण करणार आहोत. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. वर्मा लॉन्स. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.